आपलं सरकार आहे, इथला कॉन्स्टेबल सुद्धा ते आणू शकत नाहीत. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाहीत. संग्रामनगर बसून अकलाई देवीपर्यंत बेट्यानं 5 वर्षात रस्ता का केला नाही हो? सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत का? तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून ह्यानं खावं परत. आणि तुला एकदा नाही, या सोलापूर जिल्ह्याने 2-2दा दाखवलेला आहे आणि अभी तिसरी टाइम आहे तेरे को दिखाने की. नुसतं आरोप करायचे. अरे नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बाळदादाचं इलेक्शन नाही, भैयाचं इलेक्शन नाही, ही उभे आहेत आम्ही उभं नाही. खरं फिरून 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 तिथंच बोला, चालते काय हरकत नाही. अजून एक बोलायचं आहे, तज्ज्ञ आहे यांच्यात बारकडबड. या संग्रामनगर पासून संगमपर्यंत तुम्हाला माळशिरसला जायला लागते, तहसील कचेरीत, पंचायत समितीत. कुठल्या रस्त्याने जाता? इकडून जाता ना बागेजवाडीवरून. त्या पुलाचं बांधकाम कोणी बंद पाडले हो एवढे दिवस झालं? देवकाते म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचे डोळे गेले. 5 जणांचे हातपाय गेलेले आहेत तिथं ऍक्सिडेंट होऊन. कुणी अडवले हो हे? जरा चौकशी करा कोणी पूल अडवले. माझ्याकडं MSRDC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लेखी उत्तर दिलेलं आहे कोणी अडवलंय ते. आणि ही लोक येऊन तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतात गावामध्ये. ती माझी कोण आहे ना तालुक्यात आपल्या, त्याला विचारा. तुम्ही ज्यांना घेऊन फिरताय त्यांनी रस्ता का अडवून ठेवलाय? उद्या अकलूज मधल्या युवकांना एक पर्यटन स्थळ सांगतो. त्या पुलावर जायचं बागेच्या वाडीच्या, उभं राहायचं पुलावरती. उद्या रविवार जायचं, ट्रॅफिक जास्त नसते. एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं. डाव्या बाजूला नामदेव वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियाची जागा आहे आणि पुढं सरपंच कृष्णराज माने आणि गुल्हे कंपनीची जागा आहे. दुष्काळ पडला, नाना तुम्ही सगळ्यांनी मोठेपण दाखवलं. वाघमारे कुटुंबाने मागं गायकवाड कंपनी आहे, गुल्हे कंपनी आहे. गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे, मुरलं पाहिजे. वडा मोठा केला का नाही तुम्ही? स्वप्नील डाव्या बाजूला, आता उजव्या बाजूला बघायचं. नाला आहे, नाला ती डायरेक्ट आनंदनगर पर्यंत. कुणाची शेती आहे डाव्या बाजूला? एवढं कुचक्या विचारसरणीची माणसं आहेत, बघवत नाही शेतकऱ्याचं हे झालेलं. माग गायकवाड आहेत, गुले आहेत, बारके बारके शेतकरी आहेत, 1-2 एकरवाले. त्यांनी मोठं मन होऊन वडा मोठा केला. ह्यांनी तर सिमेंटचं पाणी सोडले त्या वड्यामध्ये. म्हणजे पुढच्याची सगळ्यांची शेती बादच झाली पाहिजे आणि ती गावचा विकास करणार आहेत आपला. इथं बडाया मारायला लागलेत येऊन. इथे व्हिडिओ लाव रे. आणि ही लोक तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतात, आणि ही लोक आपलं सरकार आहे, इथला कॉन्स्टेबल सुद्धा ते आणू शकत नाही. माझी कोण आहे ना. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही. ही व्यवस्था मी करून देतो. त्या पुलावर जायचं बागेच्या वाडीत. आपण म्हणून तोच इथला डीवायएसपी आपण म्हणून तोच पुलावरती. इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जे तोच आहे. पहिला व्हिडिओ बघला हे नीट ऐकू आलं ते आता काही म्हणते मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो. 5 पैसे सुद्धा त्यांना भेटणार नाही. आणि गुन्हे नीट ऐकू आलं नाही व्हिडिओ. आपलं सरकार आहे, इथला कॉन्स्टेबल सुद्धा ते आणू शकत नाहीत. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या,
माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही, इतकी व्यवस्था मी करून ठेवली. इथला तहसीलदार आपण म्हणू तोच येईल, इथला डीवायएसपी आपण म्हणू तोच येईल, इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जे वाटेल तोच आणू, काही करायचं कारण नाही. पहिला व्हिडिओ बघला. इथला तलाठी सुद्धा ते आणू शकणार नाही. ते आता काही म्हणते मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो. 5 पैसे ऐकलं का? माझं नाही भाषण. आणि ते अलीकडे काय जेनझीचं नवीन पिढीचं AI टेक्नॉलॉजी नाही आहे, ही भाषण आहे यांचं की मी एक सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा मोहिते पाटीलला आणून देणार नाही तर किंवा उत्तमराव जानकरना आणून देणार नाही. ही भाषा आहे. दहशत कुणाची आहे? संग्रामनगर बसून अकलाई देवीपर्यंत बेट्यानं 5 वर्षात रस्ता का केला नाही हो? सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत का? तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून ह्यानं खावं परत. दहशतीची भाषा कोण बोलते? मी बोलतो काय ते बोलते? लाव रे पुढचा व्हिडिओ आणि जरा नीट लाव व्हिडिओ, स्पष्ट शब्द ऐकू येऊ देत. राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. असा चालेला नाहीये. चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलोय. आम्ही धमकी देणारा नाही, तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू, भर चौकात. हे या ठिकाणी सांगतो. आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा, आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही. बरं झालं बाबा ती ABP माझाची क्लिप आहे, नाहीतर परत म्हणायचे मी केली. कोणाचा दहशतवाद आहे रे? कोणाचा दहशतवाद आहे? हा? आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना? माळशिरस तालुक्यातल्या कोणाला बोललो का ही भाषा? आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आजपर्यंत आम्ही, आणि करत राहणार. पाच पैसे तालुक्याला येऊन देणार नाही. अरे 600 कोटी रुपये रणजितदादा, शिवबाबा आणि जानकर साहेबांनी अकलूजसाठी आणले. 5 रुपये आणून देणार नाही म्हणतोय तू. अरे आमच्या आजोबांपासून आतापर्यंत काय आम्ही मागाशी महबूब बोलले मला घोड्यांची आवड आहे. घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात, त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या लागतात, आणि त्या सगळ्या आमच्यात आहेत. कुठलं काम कसं करून घ्यायचं आणि कसं आणायचं ते कळतंय आम्हाला. तू शिकवायच नाही, आणि तुला एकदा नाही या सोलापूर जिल्ह्याने 2-2दा दाखवलेला आहे, आणि अभी तिसरी टाइम आहे तेरे को दिखाने की. तिसरा व्हिडिओ लाव रे दी. आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडं, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. ये कौन है? कौन है? तोतला भाई. मी म्हणत नाही, दीदी खालना असं असं करायला लागलेत मला, ही जनता म्हणती. कुणाचा दहशतवाद आहे? यांचाच आहे. तुम्ही बघितलं, मी बोललेलं नाही, ही बोललेले आहेत. आणि AI जनरेटेड नाही आहे ही.